आजच्या बैठकीबद्दल थोडक्यात माहिती द्या. सुप्रीम कोर्टानं अ ब क अनुसूचित जातीच्या अ ब क ड या विषयाला एक मार्गदर्शक तत्व दाखवलेले आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकार तर अ ब क ड चा वर्गीकरण करण्याच्या बेतात आहे. या वर्गीकरणाच्या बेतातून समाजामध्ये भांडणं लावायचं काम चालू झालेलं आहे. राजकीय दृष्ट्याचा व्याप लक्षात घेऊन आमचे लहान बंधू, आम्ही त्यांना लहानच म्हणतो, त्याच्यासाठी वाटेल ते करायचं आमची तयारी असते. कोचीराम कांबळे एक मातंग बांधव नांदेडला नामांतराच्या याच्यामध्ये जय भीम करताना मेला. त्याला म्हणत होते जय भीम म्हणू नको, तो म्हणे मी जय भीम म्हणे. अशा कोचीराम कांबळे मातंग बांधवांनी बाबासाहेबांना बलिदान दिलं आणि त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु राजकीय मंडळी, सरकार, महाराष्ट्र सरकार आमच्यात मतभेद लावून फाटाफूट करून त्यांचं राजकारण साधून घेण्याचं काम करत आहे आणि समाजामध्ये फूट पाडत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी अ ब क ड अनुसूचित जातीच्या अ ब क ड विरोधात मोर्चाच्या आयोजनासंबंधी आजची बैठक लावलेली आहे. नाही, याच्यात सर्व आंबेडकरी समाज असो, मातंग बांधव असतो, चर्मकार बांधव असो, होलार असो, या 59 जाती यांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी हा मोर्चा कधी काढणार? आता हे कार्यकर्त्यांमध्ये ठरवून किती संख्येने लोक सहभागी होतील? जास्तीत जास्त हा शहराच्या वतीनं आहे. 2-3 हजाराच्या मोर्चात सहभागी होतील.